नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, प्रेस्टिज टू स्पेंड अप टू ₹10,000 कोटी टू एक्सपांड इट्स पोर्टफोलिओ अक्रॉस वेस्ट इंडिया. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बेंगळुरू बेस कंपनी प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्स लिमिटेड मेनली मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन तसेच अक्रॉस वेस्ट इंडिया आपला पोर्टफोलिओ येणाऱ्या नेक्स्ट 2 ते 3 वर्षामध्ये एक्सपांड म्हणजे आपला बिझनेस वाढवण्यासाठी 8 ते 10,000 कोटी रुपयांचा कॅपिटल एक्सपेंडिचर करण्याचा प्लॅन बनवत आहे. म्हणजे सरळ आपला बिझनेस वाढवण्यासाठी कंपनी येणाऱ्या नेक्स्ट 2 ते 3 वर्षामध्ये 10,000 कोटी रुपयांपर्यंतची इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लॅन बनवत आहे. आणि याच अपडेटमुळे प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर आता बोलूया गोयल कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीला डोमेस्टिक कंपनी आदित्य बिर्ला ग्रुप कडून ऑर्डर मिळाला आहे 173.25 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, हा ऑर्डर यांना 13 महिने म्हणजे 1 वर्ष 1 महिन्यामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर कंपनीला कशासाठी मिळाला आहे इथे आपण वाचू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे गोयल कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीला 262 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शनसाठी म्हणजे EPC साठी. आणि मित्रांनो, हा ऑर्डर GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला 730 दिवसांमध्ये कंप्लीट करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आझाद इंजिनिअरिंग इंक्स लॉंग टर्म एअरक्राफ्ट इंजिन पार्ट्स डील विथ प्रॅट अँड विटनी कॅनडा. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हैदराबादच्या कंपनी आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडनी लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट केला आहे कोणासोबत? प्रॅट अँड विटनी कॅनडासोबत. कशासाठी? क्रुशियल एअरक्राफ्ट इंजिन कंपोनंट्स मॅन्युफॅक्चर करण्यासाठी. आणि याच अपडेटमुळे आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपची कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IHCL टू ओपन जिंजर हॉटेल इन दिमापूर नागालँड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडनी दिमापूर नागालँड मध्ये 90 की जिंजर हॉटेल्स ग्रीनफील्ड सायनिंगची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये आपला डेब्यू केला आहे. आणि याच अपडेटमुळे टाटा ग्रुपची कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इन्फोसिस ₹18,000 कोटी शेअर बायबॅक टू ओपन ऑन नोव्हेंबर 20. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेड या कंपनीचा 18,000 कोटी रुपयांचा बायबॅक 1,800 रुपये पर शेअरचा बायबॅक जो टेंडर ऑफर रूट्सच्या थ्रू कंडक्ट केला आहे, हा ओपन होईल 20 नोव्हेंबर 2025 ला आणि क्लोज होईल 26 नोव्हेंबर
2025ला. आणि मित्रांनो, याच शेअर बायबॅकच्या अपडेटमुळे इन्फोसिस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया कॅम्स बद्दल, म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कॅम्प्सला घेऊन आज म्हणजे 18 नोव्हेंबर 2025ला मार्केट बंद झाल्यानंतर जवळपास दुपारी 4 वाजता एक जबरदस्त अपडेट आली आहे. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, कॅम्प्स म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने काही दिवसांपहिले 1:5च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. तसेच एक्स डेटच्या दिवशी या कंपनीचा शेअर प्राइस सुद्धा 5ने डिवाइड होऊन जाईल. आणि मित्रांनो, कॅम्प्स म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने आपल्या 1:5च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट देण्यासाठी आता रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, फ्रायडे 5 डिसेंबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे कॅम्प्स म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, चला आता बोलूया HUL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HUL आईस्क्रीम युनिट डिमर्जर टू टेक इफेक्ट ऑन 1 डिसेंबर, बोर्ड सेट रेकॉर्ड डेट. तर मित्रांनो, आपल्याला तर माहीतच आहे की हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडमधून त्याचा आईस्क्रीम बिझनेस डिमर्ज होणार आहे. आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची जी आईस्क्रीम बिझनेस करणारी कंपनी डिमर्ज होणार आहे, त्या कंपनीचे नाव राहणार आहे क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, या डिमर्जर कंपनीचा रेशो राहणार आहे 1:1चा. म्हणजे ज्याच्याजवळ हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा एक शेअर असेल, त्याला क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेडचा एक शेअर मिळेल. आणि मित्रांनो, या डिमर्जर करिता रेकॉर्ड डेट फिक्स केली गेलेली आहे 5 डिसेंबर 2025. आणि मित्रांनो, हा जो डिमर्जर आहे हा लागू होईल 1 डिसेंबर 2025 पासून. आणि मित्रांनो, याच डिमर्जरच्या अपडेटमुळे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया इरडा बद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इरडा लुक्स टू रेज अप टू ₹3,000 कोटी वाया QIP एक्सक्लुझिव्ह. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या कंपनीचा प्लान आहे आपले शेअर QIP म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटच्या थ्रू सेल करून 3,000 कोटी रुपये रेज करण्याचा. आणि मित्रांनो, मी एकदा परत क्लिअर करून देत आहे की ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू येत आहे. आणि मित्रांनो, अशी सुद्धा अपडेट येत आहे की हा QIP करंट शेअर प्राइसच्या 5%च्या डिस्काउंटवर राहू शकतो. आणि मित्रांनो, ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू येत आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.